लेट लेट पण थेट आले ते बरोबर तुझ्या इंट्रोडक्शनला आले. सुरुवातीला त्यांची ओळख नव्हती आणि ओळख झाली त्या या वर्षी नेमकं ते आले नाही ही आम्हाला खंत आहे. हो आज त्यांना आपण यांना पैसे दिले त्यांना पण दिले असते. पैशांसाठी आले नाही ते. अरे तब्येत बरी नव्हती. हॅलो मी प्रवीण संभाजी माडी राहणार पिंपरी. जन्मभूमी पिंपरी आहे, कर्मभूमी माझी ठाणे. मला 2 मुलं आहेत. मोठी मुलगी आहे ती पुराणिकला मॅनेजर आहे. लहान मुलगा आहे तो कोकण भवनला आहे. आणि मी स्वतः खानदेश सेना ठाणे जिल्हा प्रमुख आहे. परत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार सेवा संघ ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहे. शिंदे गट नाही नाही तर गडाच्यासाठी गद्दार आहेत. दगडू उमराव लोंढे, बापू साहेबराव पांचाळ आणि मी परत गणेश पुंडलिक चौधरी, सतीश चौधरी. आम्ही एकदा आपला फरशी म्हणतात त्याला, फरशीच्या पुलावर आम्ही जात होतो. तिथे एक ठिकाणी अशी उतार येते तर आम्ही टेबल सीट सायकलवर बसलो होतो. आपला दगडू उमराव पुढे बसलेला, बापू मागे बसलेला, मी चालवत होतो. चालवता सायकल दगडावरनं पलटी झाली. मी नदीत, दगडू पण नदीत, आपला सॉरी बापू नदीत, दगडू ती सायकल घेऊन डायरेक्ट नाल्यात. आणि म्हणतो कसा काय रे बाबा रो मला का पाडलं. पण आम्ही असाल तर पाडणार ना. हरकत नाही, खूप छान तुमच्या बॅचनी. आणि माझाच परिचय होऊन गेला. मी पाहत होतो की मला बोलतील कोणीतरी की तुमचा परिचय द्या. सॉरी राजू भाऊ, सॉरी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मला अनुभव आहे. मित्रांनो एक मिनिट अशोक दादा अशी वाट पाहण्याची आवश्यकता नाही, कारण अजून बरेच जण राहिलेत परिचयाचे. बाकीचे बोललेच नाही दादा. ओके ओके, हरकत नाही. तुम्ही पण आमचे मित्रच आहात. मी कॉमेडी पाटील, राहणार बोरखेडा. मी बोरखेड्याहून अपडाऊन करत होतो. हल्ली मी जळगावला आहे, महानगरपालिकेत सर्व्हिस. सध्या आमची लगबग चालू आहे महापालिकेची इलेक्शनची, तरी पण वेळ काढून मी आलेलो आहे. दुसरं असं की मला 2 मुली आहेत. दोघं UPSCच्या केलं. नितीन भाऊ संगीताताईने, तर नितीन भाऊ पण आहे डुएटमध्ये, आणि माझा सोलो पण आहे सेपरेट बॉलिवूड सॉन्ग. तर ते असं मनोरंजन आपलं होणारच आहे. त्याच्या आधी त्यांचा परिचय बाकी आहे, त्यांनी करून घ्यावा. आणि सुरुवातला असं मला वाटत की आपण आल्यानंतर जसं आपण शाळेत आलो म्हणजे आपण प्रार्थना किंवा राष्ट्रगीत म्हणतो, तसं सुरुवातला व्हायला पाहिजे होतं. पण आता पण चालेल असं मला वाटतं. राष्ट्रगीत माझा व्यवसाय कटलेरीचा आहे. 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं SSBTला आहे. लास्ट इंजिनियर दे. बस. सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, माझा तुम्हाला परिचय आहेच, कारण मागच्या वर्षी पण आपण जमलो होतो. मी तेव्हाही बोललो होतो. मी गणेश पुंडलिक चौधरी, मूळ पिंपरी गावाचाच आहे. पिंपरीहून अपडाऊन करत होतो. सध्या धरणगाव येथील इंदिरा गांधी ज्युनियर कॉलेजला शिक्षक म्हणून काम करत आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मोठा मुलगा आत्ताच त्याने BHMSला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि मुलगी 10वीला आहे. थँक्यू. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे
की भारत माता की भारत माता की वंदे वंदे. दादा लेतच वडी खिसाम होता 2-4 रुपया. दादा 2-4 रुपया पुढे काय रे. बायकोनं रांदेल होती बाशी कडी. दादा बाशी कडी बायकोले दी द्या 2-4 वडी. दादा 2-4 वडी आणि मग 2-4 दिन राहिनो भैरच पडी. कैलास हे तुझं गाणं होतं पण मला भगवान शिवाजी हे बोलतील. आज सर्वजण उपस्थित झाले कार्यक्रमासाठी. आपला जो आता दुसरा-तिसरा कार्यक्रम आहे आणि 8वा. ओके आम्ही दुसऱ्या कार्यक्रमाला आलोय. ठीक आहे. आणि आपण सर्व उपस्थित झाले यांच्यासाठी सर्वांसाठी जोरदार टाळ्या होतो. आपण आलो संगीताताई आल्याबद्दल त्यांच्या सर्वांना अभिनंदन. म्हणून सगळे ओळखतात, पण आता सध्या नाव संगीताचं आहे. मागच्या वर्षी बऱ्यापैकी सगळ्यांची परिचय झालेलाच आहे. मी शहाद्याला 30 वर्षापासून राहते. सध्या शहाद्या कोर्टात प्रॅक्टिस करते. भूसंपादनमध्ये बऱ्यापैकी आता माझं काम सुरू झालेलं आहे. माझे मिस्टर बामखेड कॉलेजला प्राचार्य आहेत आणि माझा मोठा मुलगा MBBS झालेला आहे आणि आता तो रुबी हॉस्पिटलला इंटर्नशिप त्याचं झालं कंप्लीट. आता तो PGची तयारी करतोय. आणि धाकटा मुलगा लॉचा 4थ्या वर्षाला मुंबई येतोय आहे आणि तो नितीन गावरे पाटलांकडे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिसला पण ज्युनियरशिप म्हणून जातोय. तर आमचं 30 वर्षापासून शहाद्याला आहोत. सामाजिक कार्यासोबत मला सगळ्यांशी भेटायला गेट टुगेदर करायला आवडतं. माझ्या दरवेळेस शहाद्यामध्ये रोज कार्यक्रम असतात. काल परवा पण आमचा लोकमत सखी मंचाचा कार्यक्रम झाला. आता कृषी प्रदर्शनामध्ये 3 दिवसाचं नियोजन माझ्याकडेच आहे आणि असंच आपण सगळ्यांनी एकत्र राहावं हीच अपेक्षा व्यक्त करून थांबते. धन्यवाद. आपल्या सगळ्यांनी आणि एक आनंद होतोय. आपण सगळे शिकलेले आहोत आणि आपली मुलं पण. आणि एक आवर्जून सांगतो की एक शेतकरी मित्रांसाठी एक मेसेज आहे. समजा आपले जे शेतकरी मित्र आहेत एकदमच त्यांची मुलं खूप शिकलेले. आपण सगळे शिकून बाहेर नोकरीला आहेत, सगळे काही आहेत आणि मुलं चांगलं शिक्षण घेत आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ते शेतकरी राहिले एक जय जवान जय किसान यासाठी मी एक शेतकरी बांधवांसाठी खूप आनंद व्यक्त करतो आणि त्यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. एवढंच बोलतो की त्यांनी माझी रचित कविता त्यांच्या गोड आवाजात तुमच्या समोर प्रेझेंट करायची आहे. आपल्यात कविवर्य शरदराव माधवराव पाटील हा फेमस आहे. त्या तुम ना गाना बनना आतास का. गाना बनव मग तुम्ही. हा आता मी एक कविता म्हणली होस मग तुम्ही गाना बनव. आपण सगळे जमलेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद तरंग आलेला आहे आणि हा आपले सर्व वर्गमित्र बालपणीच्या आठवणी घेऊन आपण जवळपास महिन्याभरापासून हे प्लॅन करत होतो आणि त्यानुसार आता बरेचसे जण म्हणजे 100% नाही पण 80% लोक तरी आलेले आहेत आपले. तर ह्या आनंदोत्सवासाठी आपला शरद माधवराव पाटील मुसळीकर आपला मित्र त्यांनी छान कविता लिहिलेली आहे. ती मी जरा व्यवस्थित शूट करा तुम्ही छान. जगण्यातला आनंदोत्सव. जगण्यातला आनंदोत्सव आलाय हो बहरून. पुन्हा मित्रगण मैत्रीसाठी भेटायला आले दूर दूरून. खरंच किती सुंदर दिवस होते शाळेचे. आठवतात हो आम्हा अजून. प्रत्येकाचा चेहरा बदललाय. जुना चेहरा आठवला की हसू येतं भरभरून. हे तर मला म्हणजे डॉक्टर संदीपकडे बघून अजूनही हसू येतं. अभ्यासात तरबेज फक्त थोडेच मठ्ठ वाटायचो आम्ही साऱ्या तुकडीतून. प्रगती पद प्रतिष्ठा साधली साऱ्यांनी ऐकलेल्या आपल्या अनुभवांवरून. आयुष्याची सूत्रे जगण्याची सूत्रे प्रमेय सारे भूगोल पाहता हो आठवून. किती संज्ञा जोडून पाहिल्या जीवनी आयुष्याचं आनंदी जगणं सोडलं नाही अजून. तीच मुलं तीच शाळेची इमारत
जाता येता पाहतोय दूरवरून, वाटते आता ही पूर्वीचीच ओढ आस्था, गतकाळ आठवता मन येतं गहीवरून. मैत्रीच्या आस्थेसाठी मित्र हो, एकत्र आलोय सारे आपण मिळून. प्रत्येक आठवणीचा अनमोल हिरा, चेहऱ्यावरचा आनंद ओसंडतोय भेटीतून. आयुष्याचं सोनेरी पान फक्त सवंगडी, मनातलं सांगू शकतो विचार मांडून. आमच्यासाठी आनंदोत्सव आजचा आहे, भेटीस येत जावं एकदा तरी दर वर्षातून, एकदा तरी वर्षातून. आपला मित्र सखा शरद माधवराव पाटील. धन्यवाद नितीन. काही एकदम अतिशय उत्तमरित्याने हे प्रेझेंट केलं. मला भावना खूप पोहोचल्यात तुमच्या. धन्यवाद. आम्हाला सगळ्यांनाच भावना पोहोचल्या आहेत ऑलरेडी. आणि तुमचं प्रेझेंटच एवढं भारी होतं. आवरात नको जात जाऊ तू रे, त्याला आवरात नको जाऊ शरदले. एक ऐराणी गीत सादर करतोय. बोल भाऊ. मी शरद रावण सारखा तर काही कवी नाहीये, पण छोटा मोठा आवाज काढून घेतो. एक बालपणचं एक गाणं म्हणून दाखवतो. हसता खेळता गये बचपन हो, हसता खेळता गये बचपन, ऊनी आमले जवानी. राजा बनसू मी तुना, तू बनसी मनी राणी. राजा बनसू मी तुना, तू बनसी मनी राणी. सोड नको रे करू तुम्हाले अशी खेचा खेच. सोड नको रे करू तुम्हाले अशी खेचा खेच. लहानपणी आठवण करीसन मी मनमा हासस. रायनी नाही नादान तू ओ, रायनी नहीं नादान तू, आते वही गई शहानी. राजा बनसू मी तुना, तू बनसी मनी राणी. राजा बनसू मी तुना, तू बनसी मनी राणी. रात दिन देखस राहू हाऊ मुखडा, असं माले वाटस. रात दिन देखस राहू हाऊ मुखडा, असं माले वाटस. बेरे मी या दुनियानी देख, भीती माले वाटस. करूया एवढं प्रेम ओ, करूया एवढं प्रेम, बनीन आपली कहाणी. राजा बनसू मी तुना, तू बनसी मनी राणी. हसता खेळता गये बचपन, उनी आमले जवानी. राजा बनसू मी तुना, तू बनसी मनी राणी. राजा बनसू मी तुना, तू बनसी मनी राणी. पाटीली सनी इनामने वयनी माराले. अशोक प्रल्हाद पाटील थोडीशी कॉमेडी पेशकश करतायत, त्यांच्याकडे. नमस्कार मित्रांनो. आता कविता झाली, गाणे झाले, म्हटलं थोडी कॉमेडी करावी म्हटलं, तर थोडी कॉमेडी करतो मी, किंवा पुढे काय ते सांगतो आणखी. आता मी बोलणार आहे त्याच्यात तुम्हाला उत्तर पण द्यायचे आहे जर आलं तर. हॅलो, आता मी बोलणार आहे, कॉमेडी करणार आहे, त्याच्यात तुम्हाला समजलं तर उत्तर द्यायचं, नाही तर मी पुढे चालत राहील. लाल कुत्र्याने हिरव्या कुत्र्याला पिवळ्या कुत्र्यासह मारले, तर पिवळ्या कुत्र्याने लाल कुत्र्याला का मारलं? सांगा थोडं, का मारलं लाल कुत्र्याला?
लाल कुत्र्याने हिरव्या कुत्र्याला पिवळ्या कुत्र्यासह मारले तर पिवळ्या कुत्र्याने लाल कुत्र्याला का मारलं? कारण ते मारता मारता एकमेकाच्या पायावर पाय ठेवत होते. त्याला सहन झाला नाही म्हणून तो त्यालाच मारत होता. जो मार खाणार आहे तो राहून गेला. असं म्हणून सर असता मागे कोणीच राहिलं नाही. हां मित्रांनो, इंग्लिशमध्ये न्यूज कसे देतात इंग्लिश आपलं टी व्हीवाले, थोडंसं सांगतो मी तुम्हाला जेवढं येईल तेवढं. गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यूज फॉर द वेदर्स. देश सॅटेलाइट पिक्चर शो द अंडमान निकोबार आयलैंड. The Indian president had Shiv Murmur today's meeting with PM Modi. Success is getting what you want, happiness is getting what you get. आणि वर्ल्ड कप, एक दिवसीय वर्ल्ड कप तुमच्या बॅचच्या टायमाला होता 1992 वर्ल्ड कप सिरीज. ते विदेशी समालोचक कसे बोलता, आपल्याला बोलता येत नाही त्यांच्यासारखं, थोडंसं तसं बोलतो मी. वन डे इंटरनॅशनल क्रिकेट टूर्नामेंट कप India versus Pakistan World Cup Series semi-finals. Indian captain Mohammad Azharuddin when they start this first bat. Pakistan captain Imran Khan is lost start. Pakistan first captain, Pakistan first bowler Wasim Akram very chakram. Indians opener batsman coming in the round. Krishnamacharya Srikanth and Ravi Shastri. Krishnamacharya Srikanth has Indian dangerous batsman on his strike. Pakistan bowlers first ball. Krishnamacharya Srikanth and on strike. Before coming head and shot, 6 run, no chance, India win. त्या बसमध्ये बसलेले होते प्रवास करताना. मग प्रवास करताना रस्त्यामध्ये नाश्त्यासाठी बस थांबली. मग हॉटेलमध्ये उतरले सगळेजण. अशोक सराफ टेबलावर बसले चहा पाणीसाठी. त्यांच्या समोर त्याच बसचा एक व्यक्ती होता. त्यांनी पण ऑर्डर दिली. मग अशोक सराफ म्हणजे काय, फक्त थापा मारायच्या, खरं काही बोलायचं नाही समोरच्याची. मग ते आपसमध्ये परिचय करायला लागले. अशोक सराफ त्या समोरच्या व्यक्तीला विचारलं, तुम्ही कुठले म्हणे. मग तो सांगतो मी कोल्हापूरचा. तो व्यक्ती विचारतो तुम्ही कुठले, मी गाणगापूरचा म्हणे. असं का म्हणे. मग कोल्हापूरला माझी सासरवाडी आहे म्हणे. तुम्ही कोल्हापूरचे आहे म्हणे. कोल्हापूरला माझी सासरवाडी आहे म्हणे. असं का म्हणे. कोण आहे म्हणे, नाव काय आहे म्हणे. म्हणे मांजरेकर नाव आहे म्हणे त्यांचं. मग म्हणे परवाच त्यांच्याकडे गेलो होतो सासरवाडीला, मस्त मटण वगैरे खाऊन आलो म्हणे. पाहुणचार झाला. सासरे एवढे आग्रह करत होते म्हणे की विचारू नका मांजरेकर. मग हो म्हणे तुम्ही काय सांगता म्हणे. हो माझे सासरे खूप आग्रह करत होते, पण का हो म्हणे मांजरेकरांना मरायला तर 6 महिने झाले. असं म्हणे. त्यांनी तर मला सांगितलं नाही मला मरायला 6 महिने झालं असं. अजून एक गोष्ट आहे, सांगू का, 5 मिनिटं. ओके. राजा निलांबरी असतो, एक राज्याचा राजा असतो. त्या राजाला एक वरदान मिळालेलं असतं की देवाकडून वरदान मिळालेलं असतं. एक फळ म्हणून अमर होण्याचा आंबा असतो. एक फळ दिलेलं असतं, आंबा फळ, की हे घ्या राजा तुम्ही, हे तुम्ही पात्र आहेत, त्यामुळे तुम्हाला या आंबा अमर होण्याचा मी देतोय. हा तुम्ही खा आणि तुम्ही अमर व्हा. मग राजा काय करतो, 2-3 दिवस त्या कपाटामध्ये ठेवतो तो आंबा आणि विचार करतो आपण खायचा का आपलं जिच्या राणीवर खूप प्रेम आहे राणीला द्यायचं, असा विचार करतो. आणि शेवटी राणीला देतो की राणी हे तू घे, माझं तुझ्यावर अपार प्रेम आहे, त्यामुळे हा अमर व्हायचा आंबा तू खा आणि तू अमर हो, अशी माझी इच्छा आहे. मग राणी बी 2 दिवस कपाटात ठेवते तो आंबा आणि विचार करते हा आंबा आपणच खायचा का कोणाला द्यायचा. मग राणी 2 दिवस विचार करून, राणीचं प्रेम होतं नौकरावर, खराटे मारणारा नौकर असतो खराच्या, हां सेवकवर. तर राणी त्याला जेवून देते तो आंबा की हे घे आंबा तू अमर हो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अपार प्रेम आहे, हा आंबा तू खा आणि अमर हो. त्याच्यानंतर तो खलाशा बी 2 दिवस राहू देतो आणि 3ऱ्या दिवशी तो नौकराणीला देतो की हा आंबा अमर होण्याचा आहे, तू खा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून तू खा आणि तू अमर हो. त्याच्यानंतर ते नौकराणी बी 2 दिवस तसंच थांबते आणि ती पण विचार करते. ती म्हणते आता माझं प्रेम तर राजावर आहे, मग आपण हा आंबा राजाला का देऊ नये.
मग राणी रात्री म्हणजे ती नोकराणी राजाकडे जाते. राजाला सांगते की राजाची आपण हा आंबा खा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, हा अमर होण्याचा आंबा आहे, तुम्ही खा. राजा 2 मिनिटं म्हणजे बांब फुटल्यासारखा झाला, 2 मिनिटं कानाजवळ बांब फुटला बुवा काहीतरी. हे कसं काय झालं, आंबा असा कुठून आला, आता मी राणीला दिला होता. मग राजा थोडा स्तब्ध होतो, थोडा म्हणजे टेन्शन घेतो आणि मग विचारतो हा प्रकार काय आहे, सगळं रिवर्स करा म्हणे हे काय तर. मग तसं तो नोकराणीला विचारतो, नोकराणी त्या नोकराचं नाव सांगते, नोकर त्या राणीचं नाव सांगते, सगळ्यांना समोर बोलवतो राजा. आणि राजा म्हणतो हा काय प्रकार आहे. राणीला म्हणतो जास्त काही बोलणार नाही, सगळं समजलंय आता, याच्यावर काय करायचं, म्हणजे जीवनात येऊन काय करायचं, एवढं प्रेम मी तुझ्यावर, माझं एवढं प्रेम आहे की अमर होण्याचा आंबा पण तुला दिला, तुझ्याशिवाय कोणी नाही, आणि तू असं धोका देते. मग आता याच्यानंतर मला तर जगावं असं वाटत नाही म्हणे, मी सगळं राज्य दानमध्ये देऊन टाकतो आणि वनमध्ये चालला जातो. राजा तसंच करतो, वनमध्ये चालला जातो. अशी गोष्ट मध्ये येतो आणि आपले खानदेशी रिक्षावाले ते हिंदी मस्त बोलून घेतात. मग तो विचारतो विदेशी इंग्लिशमध्ये वेअर इज द ट्रेन स्टेशन. मग चित्रा चौक जवळ विचारतो आणि इकडे ट्रेन रेल्वे स्टेशन असतो. मग तो काय सांगतो, यस ऐसे सीधे चालले जाओ और जेवणे हात को वल जाओ, वही स्टेशन आहे. चला धन्यवाद. अजून आमचा प्रोग्राम ते दरवर्षी वर्षातून मला केदारनाथ आणि बरेचसे जे काही प्रेक्षणीय स्थळं आहेत, धर्मक्षेत्र आहेत, तर तिथे ते घेऊन जातात. आता गुजरातची पण ट्रिप आहे. तर 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 किरण याबद्दल सबसिडी पप्पू तर किरण त्याबद्दल सविस्तर ग्रुपवर टाकणारच आहे माहिती. आणि दरवेळेस तो टाकत असेल तर चांगल्या कन्सेशन रेटमध्ये चांगल्या सुविधांसह ते पर्यटन स्थळांना गाठीभेटी देत असतात आणि त्यांचे तिथे चांगले कॉन्टॅक्ट असल्याकारणाने आपल्यालाही सर्व्हिस चांगली मिळते वाजवी दरामध्ये. आता मे महिन्यामध्ये बद्रीनाथ केदारनाथ जात आहेत ते. निश्चितच म्हणूनच त्यांनी मला आता इथे आल्यावर सांगितलं. भाई फ्री में रहेगा, मैं फैलाऊंगा, फ्री में रहेगा, फैलाऊंगा, फ्री में एक छोटस म्हणजे तर ते गाणं जे आहे त्याचे लिरिक्स थोडे मी आता मीना से नसा की से मैं से मीना से नसा की से न पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से. आणि शरदकडे बघून एक म्हणजे शरदचे विचार, शरदच्या कविता ते थोडंसं 2 ओळी गाण्याच्या त्या आठवतात. नाही 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 आठवत नव्हती, आता आठवली. कशी सुरुवात आहे ती? महके हुए से राज है आपकी आँखों में कुछ, महके आपके अंदाज है आपकी आँखों में. हे मला शरदचे सगळे आतापर्यंतच हे बघून चला
पुढे कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी तयार राहा. तोपर्यंत मी माईक गणेशकडे देतो. बरं ठीक आहे. गणेशच्या आधी प्रवीण, मग नंतर गणेश भाऊ. हॅलो. मागच्या वर्षी जो कार्यक्रम झाला त्यामध्ये कमीत कमी 100च्या पुढे पब्लिक होती. आपली मित्र जे जोडलेले होते ते 100च्या आसपास होते. यावर्षी खूप खंत वाटते की यावर्षी येऊ नाही शकत आहेत का, हा मोठा एक प्रश्न पडलेला आहे. मागच्या वर्षी मॅडम संगीता मॅडम यांनी खूप प्रयत्न करून महिला मंडळ जे आहे ते दिसून येतं की बरेच जण जन्मभूमीपासून कर्मभूमीपर्यंत गेलेले आहेत. तर बरेच जण म्हणतात की मी आत्ताच आलो आहे, आता यायला वेळ नाही, किंवा काही म्हणतात की माझं हे काम आहे ते काम आहे. मित्रपणा हा आपला खूप वेगळा आहे. आपण गावी येणं जाणं हे आपलं वैयक्तिक कामासाठी येतो. ते वैयक्तिक काम असतं आपलं. आईवडील आजारी पडणं किंवा त्यांची देखभाल करणं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, लग्न समारंभ वगैरे, हा आपला वैयक्तिक कार्यक्रम आहे. पण हा जो गेट टुगेदर आहे हा वैयक्तिक नाही आहे. हा आपलं असं समजून घ्या जशी चहामध्ये साखर मिसळते, चहा पावडर मिसळते, तसा हा एक आपला गेट टुगेदर आहे. चहा, साखर, पाणी, दूध हे सर्व मिसळून जेव्हा ती गाडीने टाकली जाते, जेव्हा आपण पितो आणि बरं वाटतं मनाला, मी चहा पिलो, तसा हा कार्यक्रमामध्ये येऊन जेव्हा आपण भेटतो तर हा एक चांगलाच डोस दिल्यासारखा होतो आपल्याला. तर ह्या वेळेस थोडं वाईट वाटतंय की बरेच मित्रमंडळी आले नाही आहेत, ती मोठी खंत वाटते. तर परत एकदा सांगतो की बघा, कामं प्रत्येकाला आहेत, असं नाही की कामाला नाही. नितीनला काम नाही का, तुम्हाला काम नाही का, बिचारे शेतकरी बंधू आहेत, त्यांची म्हणजे मोटर पंप जी पॉवर सप्लाय असते ती खूप कमी टायमात येते, तरी ते कामधंदा सोडून आलेले आहेत, पाणी भरायचं सोडून आलेले आहेत. ते इतर जण आहेत ज्या महिला मंडळ आहे बिचारी, मिस्टर येत नाहीत सोबत, तरी त्या आलेल्या आहेत, कामधंदा आहेत, मुलं बाळ आहेत, नातवंड आहेत, तरी त्या येतात, काही मंडळी येतात. तर बरेच जणांनी बी यावं अशी माझी विनंती आहे. बघा, तुमचे वैयक्तिक कामं हे वेगळे आहेत. परत सांगतो आदराने की जो हे आहे गेट टुगेदर आहे, हा आपलं खूप एका वर्षांनी आणि आपण खूप वर्षांनी भेटतो आहे. हा आपला एक म्हणतात ना एक त्याला म्हणतो की एक एनर्जी येण्यासारखं आहे. त्यामुळे एक रिझन न देता सर्वांनी जर एकत्र आलं तर बरं पडेल. आणि ह्या कार्यक्रमाला सर्वांनी आपला कार्यक्रम समजून हातभार लावावा. असं नाही की म्हणजे ह्या नुसतं यायचं जायचं असं नाही आहे. सर्वांनी आपला समजूनच कार्यक्रम पार पाडावा अशी मी त्यांना विनंती करतो. एक करेक्शन करतो. भाऊने बिचाऱ्या आपल्या मैत्रिणी म्हटलंय, पण त्या सगळ्या रणरागिणी आहेत, आहे की नाही? एक से वडकर एक आहेत सगळ्या. मागच्या वेळेस आपली एकच रणरागिणी म्हटली, मुलींना सगळ्यांना मी बोलवते, टीम तयार केली. ह्यावेळेस मी तिला म्हटलं तूच इनिशिएटिव्ह घेणं योग्य नाहीये. तर यावेळेस त्याचा रिझल्ट बघायला मिळतोय, अलग लक्षात. तर ठीक आहे, आता ज्याच्याकडे जे स्किल आहे त्याच्याकडे ते स्किल आपण देत जाऊ आणि त्यानुसार आपण हे करत जाऊ. आता इथल्या व्यवस्थेचा जर विचार केला तर पप्पू शेठ, त्याला कुठलीही गोष्ट म्हटलं की हे असं करावं, असं करायचंय, हे करायला पाहिजे, ते झालं पाहिजे, हो जाएगा. बाकीच्यांना फक्त यायचंय, इथे यायचंय, गाठभेट होते, थोडंसं मुलांचं इंट्रोडक्शन होतं. समटाईम्स असं होतं की तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, परंतु ओळख नसल्या कारणानं किंवा काही गोष्टींचं ज्ञान नसल्या कारणानं तुम्हाला मुलांच्या काही संधीचे दरवाजे असतील तर ते उघडायला आम्हीही मदत करू. तर मला असं म्हणायचं आहे की हे फक्त जमणं वर्षातून एकदा काही तासांसाठी आहे, तर सगळ्यांनी आलं पाहिजे. आणि आता त्यांना आपण आता पेनल्टी देऊया, ठीक आहे? आता माझं जीपे पाठवून टाकतो मी. ठीक आहे. तर आता याच्या पुढचं मनोगत कसं आहे की मुंबईला राहतात, कदाचित कोणाला गरीब शेतकरी म्हणा किंवा आपली मित्रमंडळी आहे, कोणाला कदाचित काही गरज लागली डॉक्टर साहेबांची, तर मदत करू शकतात. मी ठाण्यात राहतो,
कदाचित कोणाच्या माझी मदत लागली तर मी काही मदत करू शकतो. मी गावावर आलो, कदाचित मी कुठल्या तरी खेड्यापाडी गेलो, माझी गाडीच पंक्चर झाली, खराब झाली, मी शिवदास भाऊंना फोन करू शकतो किंवा इतर कोणालाही फोन करू. मलाही गरज लागणार आहे. अशी एकमेकांना आपली जर ओळख राहील तर आपल्याला क्लिक होतं की अरे मी भोदमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर मी भोदमध्ये कोणाला कॉन्टॅक्ट करू, चावलखेड्याला आला किंवा वागडूदला आला किंवा पिंपळेशिमला आला तर मी कोणाला कॉन्टॅक्ट करू. हे आपली जर आपण ओळख राहणार तर आपण त्या व्यक्तीला लगेच कॉल करणार. एखादी व्यक्ती मुंबईला आली, ठाण्याला आली, उल्हासनगरला आली तर त्यांना कधी पुण्याला गेली नितीन साहेबांकडे तर कदाचित त्या व्यक्तीला आठवण येईल की नाही यार नितीन पुण्यात राहतो, नाही प्रवीण माडी ठाण्यात राहतो, उल्हासनगरला डॉक्टर राहतात. तर अशा आपण ज्या मग ओळख ठेवणार ना सर. तुम्ही फक्त यायचं काम करा. नाही तर कसं आहे आपण आपल्या वेगळ्या मित्राकडे जाणार आणि न दुसऱ्या मित्राकडे बघणार नाही. तर तसं नको व्हायला ना. तुम्ही आवर्जून माझ्या दारी या, तुमचं स्वागत करणं माझं काम आहे. पण तुम्ही दुसरं स्वागत करणाऱ्या व्यक्तीकडे जात असाल, यस कसं बोलले तुम्ही, हे दुसऱ्या मित्राकडे जातात. हा तुम्ही माझ्या दारी या, मी तुमचं नक्की स्वागत करेन. तोच विषय चाललाय. नितीन तेच म्हणाले की ही जी ओळख आहे, ही हा जो आपला जो कार्यक्रम आहे हा त्या निमित्तानेच आहे की आपण कोण कुठे राहतो, कोण कुठे आहे, तर त्या गोष्टीचाच कार्यक्रम आहे. बाकी काय नाही कचरा नाही. अरे बाबा ते आता गणेश इलेक्ट्रिकलचे ते आपल्यातला एक मित्र आहे आणि तो वर्षभरापासून शांत काय हा माझ्यासोबत बऱ्याच लोकांना प्रश्न आहे. तर त्यांनी पुढे यावं, जगदीश पुंडलिक चौधरी, आणि आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी म्हणतो. मागच्या वेळेस त्याला आणि मला दोघांना बोलायचा चान्स. जगदीश, चटपट्या जगदीश. मागच्या वर्षी नितीन भाऊंनी सांगितलं की तू काय बोलशील. म्हटलं मला वेळ 2 मिनिटं देऊ नको, 3 मिनिटं नको देऊ, मला वेळ जास्ती लागतो. विषय असा आहे कारण की 1992 पासून आपण संपूर्ण कोणी कोणत्या कॉलेजला गेलं, कोणी कुठे गेलं, कोणी कुठे गेलं, आणि प्रत्येकाने शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकजण चांगल्या पदावरती आहेत, प्रत्येकजण उद्योगी आहे, प्रत्येकाजवळ 2 रुपये आलेले आहेत. मला सांगायचं असं होतं की आपण जर इतके मोठे पदावरती आहोत किंवा पुढे गेलेलो आहोत, खूप काही मित्र आपले असे असतात कोणत्या ठिकाणी काही जसं परवीनने सांगितलं कुठे फसला, कुठं काय झालं, तर एक असं माझं म्हणणं होतं की एक असा ग्रुप करायचा की त्या ठिकाणी प्रत्येकदा आपण प्रत्येकाला मदत करायला पाहिजे. तिथे असं म्हणू नका की मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे. आपल्यामध्ये खूप आहे. आता माझ्या 2 मुली आहेत, त्यांनी 92% म्हणजे खूप मिळवलेलं आहे. मला कुठेही डोनेशन लागलेलं नाही. मी प्रत्येक विषयामध्ये पारंगत आहे. तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने मी ते काही करू शकतो. माझ्याजवळ कोणताही व्यक्ती कोणाजवळ काय करायचं ते मी करू शकतो. तर माझं असं गणच आहेत, मित्र गणच भेटतात की बा मुलाचं असं झालं, मुलीचं असं झालं, तर त्या ठिकाणी जर एकट्याने मदत करण्यापेक्षा जरी आपण सगळे चांगल्या पदावरती आहोत, 2 रुपये सगळेजण जास्ती कमवतात, एखाद्या गरिबाला ते झालं जर मदत झाली तर चांगलं होईल. एक आपण कोणी BA पर्यंत, कोणी MA पर्यंत, आपल्याला तेवढं शिक्षण झालेलं नाही, कोणी MBA झालं, ठीक आहे, डॉक्टर साहेब झाले, एकच झाले, आपल्यामध्ये डॉक्टर दुसरा कोणीच नाही. मागच्या वर्षी नितीन भाऊंना मी तेच बोललो होतो, कारण की मागच्या वर्षी सर लोक होते, त्यांना खूप वेळ दिला गेला आणि परिचय बी खूप असे काय आहेत की ते झाला नव्हता. म्हणून त्यावेळेस जे झालेलं नाही त्यावेळेस यावेळी परिचय सर्वांचा झाला. आणि अजून असो जेंट्स असो, आपले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी पुढे प्रगती करण्यासाठी एकमेकाचं मदत, एकमेकाचं सहाय्य घ्या. आणि अजून दुसरं एक सांगतो, कोणत्याही व्यक्तीला केव्हाही काही होऊ शकतं. 2 दिवसापूर्वी माझा एक मित्र आहे वासुदेव पाटील, DCA अकॅडमीवाला, असं झालं तेव्हा त्यावेळेस त्यांना उचलून दवाखान्यात, त्या दवाखान्यात आम्ही जात नाही, त्याचा 3 अटॅक आले. देवाच्या आशीर्वादाने इतकं चांगलं झालं की वाचलेत. म्हणून असे गणज मित्र आहेत, गणज असे आहेत की आपल्या पडद्याआड आहेत. कोणी सांगता नाही, रस्त्याने सुद्धा जाताना याची गोष्ट सांगतो. ठीक आहे, शिक्षक हे धंदा आहे, कंपन्या हे बाजूला सोडा, शिक्षक माणूस त्याच्याकडे गेलो, त्याने मला ओळखलंच नाही. त्याला म्हटलं भाऊ मटेरियल आहे का, आहे, मला ओळखलं
नाही तर मी तुला काय सांगणार. आता नाना आहे, नाना मी दिवसभरातून 4दा भेट किंवा 4दा 5दा छतीस झाला. आम्ही दोघं असे आहोत की आजपर्यंत एकमेकाला सोडलेलं नाही. दुःखात सुखात पहिला फोन असतो. मला आजपर्यंत 92 पासून जी साथ दिली असेल तर नानाने दिलेली आहे. आजपर्यंत सोडलेलं नाही. कसं काही असू दे, पहिला फोन, ए कुठे आहे? मला माझे काम धंदे सोडून त्याच्याबरोबर जळगावमध्ये फिरावं लागतं. जळगाववरून गाडी घरून गाडी आणतो, 4 व्हीलर गाडी एका कोपऱ्यात लावून देतो. चल आपल्याला इथं जाणं आहे, तिथं जाणं आहे, तिथं जाणं आहे. माझे काम बी सुटतात, त्याचे काम करून घेतो, चाल मी जातो. असा मित्र असला पाहिजे. गणच येतात, खूप येतात. नाही माझं काय, माझं कामच नाही. माझं तुम्ही उठत बी नाश्ता करत नाही तशी माझी ड्युटी संपून जाते. 9 वाजेला माझी ड्युटी समाप्त होते. मला काहीच नाही. मी आता आमचं ऑनलाईन आहे, आम्ही ऑनलाईन हजेरी लावतो. आम्हाला काहीच नाही. 9:30ची ड्युटी खतम, आमच्या 4 आकडी पगारे चालू आहेत. काही नाही. माझं फक्त एकच मत आहे, मित्र हा शेवटपर्यंत टिकला पाहिजे. आणि आठवण केव्हाही असू द्या, भाऊ सुद्धा साथ देणारी, पण मित्र हा साथ शेवटपर्यंत देतो, प्रत्येक संकटात देतो. म्हणून नितीन बोलाही मागच्या वर्षी बोललो होतो, आता बी सगळ्यांना सांगतो, एक असा ग्रुप बनवा किंवा असं काही एक हे बनवा की त्या ठिकाणी आपलं आर्थिक बी गेलं पाहिजे. मुलांना किंवा आपल्या सगळ्यांना कोणत्या वेळेस काय कोणाला प्रसंगी सांगता येत नाही. कोणाजवळ हात पसरण्याची गरज नाही. सगळ्या संबंधांजवळ हात पसरण्याची गरज नाही. सगळे पैसेवाले आहेत. 2 रुपये प्रत्येक जण कमवत आहे. तो मित्र असा आहे. आम्ही आता राहिला विषय 1992च्या बॅचच्या संदर्भामध्ये आम्ही ब वर्गातले आहोत. आमचं हे 2रं वर्ष आहे. आम्हाला काही नाही. नितीन भाऊनी नानांनी सांगितलं की असं असं आहे म्हणतं, येऊ जरुरी. 2रं वर्ष आहे. पण याच्यामध्ये नाव आमचं ब वर्गातले खूप हुशार होते आणि खूप होते, येऊ होते. मी बोलत नाही, नाही तर तुम्ही म्हणा की जगदीश काही बोलतो आणि ललिता जास्ती बोलते की तो जगदीश काही बोलतो. भाऊ मी जर बोलायला लागला तर मी भयानक बोलतो. कारण की तळमळ असते. एक मित्र आहे म्हणून आहे. मी इतरांना कोणाला बोलू नाही शकत. एका ब विद्यार्थ्यामधून फक्त मागच्या वर्षी बी ललिताने मीच पुढाकार घेतलेला होता. यावर्षी ललिताने मेसेज टाकला जे नितीन भाऊंनी, पप्पू सेठने, या सगळ्यांनी हा जो पुढाकार घेतला खूप चांगला घेतला आहे. आणि सगळ्यांना जवळ केलं. सगळे एकत्र आले. गण आहेत आपल्यापेक्षा खूप मोठमोठ्या पदावरती सगळेजण आहेत. पण एक ठिकाणी येणं एक गरजेचं आहे. 365 दिवसामधून एक दिवस येणं गरजेचं आहे. मित्रासाठी तरी या. खूप रील पाहतो आपण, खूप गणच काही याचा टाकतो, पण रिअल मध्ये राहा की एकमेकाच्या संपर्कात. ब वर्ग माझे मित्र पण आहेत, सगळं आहे, पण एक ही म्हणजे नाहीच आहेत. वर्गामधून तरी या वर्षी एकानेही एकमेकाला येत नाही. घेत नाही बिलकुल एकदा पण. स्वतः फोन केल्यानंतर येत नाही. सगळेजण बोलवा आणि या, एक दिवस तरी या. असं आहे. हॅलो, जे 4 ते 5 लोकांना फोन केलेत त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आमचं आज जमणार नाही, आम्ही येणार नाही. मागच्या वर्षी सगळेजण येणार होते म्हणून आम्ही आलो, असे आपले मित्रमंडळींनी सांगितलं. वैयक्तिक फोन केलेत, प्रत्येकाला केले, असं नाही की केलेले नाहीत. असं मी स्वतः फोन केलेत. त्यांनी डायरेक्ट स्पष्ट नकार दिला माघारीचा. मी या भाऊला बोललो की मी येणार नाही, तरी 9 वाजेची मीटिंग रद्द झाली, ती 6ला झाली, म्हणून मी आज कुठल्याही पोझिशनमध्ये हजर झालो. शाबास. राजकारणात मी पण आहे, पण राजकारण हे बाजूलाच ठेवतो. मित्र जिथं आहे तिथं काम पण बाजूला ठेवतो. कारण की मित्र कधीही भेटत नाही. तो जेव्हा भेटला त्याच्याशी मनपूर्वक सगळा आदर तिथ्याने बोलून पुढे कामकाज करायचं. म्हणून आज आम्हाला फक्त माहीत पण नव्हतं. 7 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, आम्हाला काहीच माहीत नव्हतं. हे 2रं वर्ष आहे, म्हणून आम्ही कामधंदे सोडून मित्रमंडळींमध्ये भेटायला येतो. तुम्ही फक्त सांगा, ती जबाबदारी मी पार पाडणार. आता तू थोडं मंडळींसाठी एक दिवस जरूर काढा. मित्र हा मित्र असतो.
मी सांगायला गेलो तर खूप काही आहे. मला बी खूप आमचे 2च जणांचे असे नाही प्रसंग की खूप प्रसंग आहेत मित्रमंडळींचे. पण भेटा बोला गणज आहे, रस्त्याने चालले जातात तो पाहून घेतो आणि चालला, असे खूप मित्र आहे. अरे आता असा एकमेकांच्या विषय आहे. नितीन त्रुटी नको काढूस, भेटतील. तुझे इंजेक्शन मिळालेत आम्हाला. ठीक आहे, आता जास्त इंजेक्शन देऊ जास्ती नको. बोलत नाही. त्यांचा परिचय राहिले. राहणार भोत बुद्रुक, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव. मी राहायला सध्या धुळ्याला आहे. मी एरिया मॅनेजर म्हणून आहे मिल्सन अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून त्या कंपनीत. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी मोठी आहे आणि मुलगा लहान आहे. मुलगी आता माझी बी फार्मसीला आहे आणि मुलगा माझा एनडीला आहे. मला एक मुलगी आहे. परंतु आपण प्रयत्न करू त्यांना साथ द्यायचा. त्याआधी कोणाला 2-4 मिनिटासाठी बोलायचं असेल, जगदीश एवढं नाही. जगदीशला पुढच्या वर्षाची जबाबदारी आपण अशी देतोय की सगळ्यांना बोलवायचं काम अध्यक्ष जो असेल तो जगदीश असेल आणि त्याने वेळेवर यावं पण, उशिरा येऊ नये. सगळ्यांना बोलवायचं आणि सगळ्यांच्या आधी वेळेवर हजर राहायचं. आम्हाला सांगेल जगदीश ते आम्ही करू, पार पाडू. आम्हाला जी जबाबदारी दिली जाईल ती. संगीता मॅडमला विनंती करतो, त्यांनी 2 मिनिटं त्यांचे मनोगत व्यक्त करावं. हा जगदीश, मी काय सांगतो, हे जे कार्यक्रम असतो आपला गेट टुगेदरचा, याला येण्याची सर्वांची इच्छा असते. पण विषय काय असतो, कोणाला काही अडचणी, कोणाला काही असते. ज्याचं जमलं त्यांनी यायला पाहिजे एवढं फक्त आपलं सांगायचं काम आहे. कोणाकोणाला इमर्जन्सी आता मी पण कॉल केलेले, कोणाला काय प्रॉब्लेम आहे, कोणाला काय प्रॉब्लेम, माझ्याजवळ साठायचं. आता त्यांचं सर्वांचं काय म्हणणं आहे, काय सांगायला लागणार नाही. अशी अडचणी असतात, आपण समजून घेतल्या पाहिजे. असं नाही का मग मागच्या वर्षी सर्वजण येणार होते म्हणून आम्ही येणार आहे, असं थोडी. जेवढे आले तेवढे आपण समाधानी राहायचं आणि त्यांना एकदम आग्रह करता येणार नाही, कारण की काही प्रायव्हेट कामं इमर्जन्सी असतात, समजून घ्यावं लागेल ना. याने आता खरंच खूप चांगला विचार मांडला. जेवढा आहे त्यात आपण समाधानी राहा आणि मात्र प्रत्येकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा. आम्ही क तुकडीच्या मित्रांनी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा सुरुवातीला आम्ही अगदी बोटावर मोजता येतील एवढेच होतो, 5-7 मित्र होतो. हां, पण आता मागच्या वर्षी आपण बघितलं की किती संख्या होती, 100च्या वर मित्र आले होते आपले. त्यामुळे सुरुवात ही लहानच असते, परंतु आपले प्रयत्न जर प्रामाणिक असतील, मनापासून असतील, तर मग त्याला मोठं स्वरूप येतं. त्याच्या बाबतीत सांगतो की निकल पड़ा था राह पर अकेला, आगे बढ़ता गया, लोग जुड़ते गए, कारवा बन गया. तर त्याप्रमाणे अजून पुढच्या वर्षी नक्की आपली संख्या वाढेल. आपण सगळ्यांनी प्रयत्न करूयात. आणि त्यामुळे आपल्या सगळ्या मित्रांनी आपलं मनोगत मांडलेलं आहे, परंतु आपल्या मैत्रिणी अजूनही येत नाही आहेत. तर कोणाला वैयक्तिक असं बोलवण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःहून आलं पाहिजे आणि सुरुवात संगीता मॅडमांनी करावी अशी विनंती करतो. आत्ताच जगदीशने ज्या भावना व्यक्त केल्या, तर मला असं वाटतं की जे आले ते आपले, जे नाही आले ते जाऊ द्यायचं, असं आपण विचार ठेवायचा. याचं कारण असं की एक तर महत्त्वाचं काम आहे, ही गोष्ट आहे, पण इच्छा असेल ना तर पण बरोबर मार्ग काढता येतो, हे महत्त्वाचं आहे. आता मला माझ्या एका ठिकाणी साखरपुड्याहून आली, मी दुसरा साखरपुडा मिस केलेला आहे घारवेलचा मी, पण ठीक आहे म्हटलं आपण सगळे एकत्र येतोय. आणि मी आल्यालाच म्हटलं की मला मैत्रिणींना बघून आनंद झाला. तर नितीन म्हटला की आम्हाला बघून नाही का, तर म्हटलं तुम्ही 5व्या वर्षी आम्हाला बोलवलेलं, 6व्या वर्षी इतके दिवस कुठे गेले ते तुम्ही. तर हरकत नाही, त्यांनी सुरुवात केली आणि त्यानिमित्ताने आपण सगळे एकत्र आलो. आणि आत्ताच कोणीतरी म्हटलं की आपण सगळ्यांनी काहीतरी जमा केलं पाहिजे. याच्यावरनं मला माझं एक उदाहरण आठवलं. कोरोना काळामध्ये म्हणजे जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी चोपड्याचा एक माडी म्हणून होता मुलगा आणि वर्ष 34 असेल त्याचावाला. तो थोडासा सामाजिक कार्यकर्ता होता आणि त्याचा असा उद्देश होता व्हॉट्सअप ग्रुप काढायचा
की वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या महिलांना पुरस्कार दिले गेले पाहिजे आणि त्यासाठी तो सगळ्यांशी संपर्क साधायचं. मला त्याने त्याच्या ग्रुपला 5 ग्रुपला ॲड केलेलं होतं. अगदी म्हणजे नागपूरपासून तर रत्नागिरीपर्यंत सगळ्या प्रकारच्या त्याच्या जवळजवळ 200-300 महिलांना त्यांनी ॲड केलेलं होतं. आणि असा एक ग्रुप होता ज्ञानेश्वर परिवार म्हणून चोपड्याचे, की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे नगरसेवक इव्हन म्हणजे गुजराती परिवार सगळे त्याच्यामध्ये होते. चोपड्यातले नगराध्यक्ष होते त्याच्यामध्ये, चौधरी सगळेच होते. सुरुवातीला 4-5 वर्ष मी त्याच्या ग्रुपला ॲक्टिव्ह नसायची, तर त्याचे पुरस्कार तो जाहीर करायचा. मी जायची नाही, कारण की त्याला म्हटलं बाबा मला असे पुरस्कार काही इंटरेस्ट नाही, मी माझ्या आवडीसाठी कामं करते. पण मग कोरोना काळात असं झालं की तो वारला आणि एक दिवशी त्याच्या ग्रुपवर फोटो बघून आम्ही असं वाटलं की याचा वाढदिवस असेल. पण जेव्हा भावपूर्ण श्रद्धांजली सुरू झालं तेव्हा आम्ही प्रचंड धक्का वाचला आणि मला एकच वाक्य त्याचं आठवून डोळे भरून यायचे की हा म्हणायचा की बुवा मला पुढच्या आयुष्यामध्ये तुझ्यासारख्या बहिणीच्या पोटी जन्माला आलो तर मला तुझ्यासारखाच होईल बा मी. आता ते वाक्य मला आठवलं आणि मग मी खूप मोठा श्रद्धांजली संदेश लिहिला. आणि त्यानंतर मग सगळ्यांची अशी इच्छा होती की आपण काहीतरी करावं त्याच्या परिवारासाठी. त्याला नोकरी नव्हतं, व्यवसाय छोटा मोठा असायचा. पण कोरोना काळ असल्यामुळे कोणीच हिंमत केली नाही किंवा डेअरिंग केली नाही किंवा मी सुद्धा मला इच्छा असून करू शकलो नाही. त्यानंतर मग साधारणतः 1 वर्ष झालं, थोडंसं वातावरण निवडलं आणि नंतर मग मी त्यावेळेस माझी लॉची डिग्री कंप्लीट झाली 2021ला आणि सगळ्यांनी माझ्याकडे पार्टी मागितली. मग मी विचार केला की आपण ज्या ग्रुपमधून माझ्याकडे पार्टी मागितली जाते चोपड्याच्या त्यांनाच आपण पार्टी द्यायचं. असं म्हणून मी अजय कानडे म्हणून आहेत तिथं, त्यांना सांगितलं की बाबा मला पार्टीचं नियोजन करून द्या कधी हॉटेलला, मी सगळ्यांना देते. मग त्यात अडचण आली की बाबा पार्टी तू एकटी कशाला देशील, आम्हीच देऊ मग पार्टी, तुम्ही आमच्याकडे येत आहेत आम्ही तुमचं स्वागत करू. मग तो पण विषय कॅन्सल केला आणि गेट टुगेदरकडे वळलो आणि ते गेट टुगेदर अशा मोठ्या प्रमाणात झालं की ते सगळ्यांनाच आश्चर्य गेलं. तर ते असं झालं गेट टुगेदरचं की सगळ्यांशी संपर्क साधला ग्रुपमध्ये. मला कोणीच माहिती नव्हतं त्याचे 500 ग्रुपमध्ये की कुठली बाई कुठल्या गावाला राहते आणि कुठला माणूस कुठे राहतो. फक्त मी ज्ञानेश्वरला ओळखायचो, तसे प्रत्येकजण ज्ञानेश्वरला ओळखायचे. हळूहळू ग्रुपवर मेसेज वाढत गेले आणि नंतर मग अजय कानडे म्हणून आहेत किंवा मग चोपड्याची जी नगरसेवक मंडळी होती, जी काही व्यावसायिक मंडळी होती त्यांच्याशी संपर्क आला. अशोक अग्रवाल असतील त्याच्यामध्ये किंवा मग बरीचशी मंडळी होती त्याच्यामध्ये. तर त्यांना म्हटलं की आपण गेट टुगेदर करूया, ज्ञानेश्वरची श्रद्धांजली 1 वर्ष होतंय आपण, तर सगळं एकत्र येऊया. मग त्यांनी म्हटलं की तुम्ही असं करा म्हणजे चंद्रा वेगवेगळ्या बोला आणि ते आपल्याला सगळं नियोजन करू. मग मी बहिणीशी बोलली, रात्री 10 वाजता फोन केला. म्हटलं भाई असं आहे माझं इच्छा, तर आपण गेट टुगेदर सगळं नियोजन आम्ही करू. म्हटलं ठीक आहे. म्हटलं भाई 500-500 रुपये गोळा करायचे का ते आपण नंतर बघू म्हणे. मग त्यांच्या 2-3 मिटिंगा झाल्या. मी म्हणजे शाळेहून व्हॉट्सअप ग्रुपला मी त्यांच्या मिटिंग आणि त्यांच्या 20 लोकांची एक अशी कमिटी केली की यांनी सगळं नियोजन करावं. सगळं कमिटी करणं, निवड करणं सगळं मी करून द्यायची. कोण कुठून येते, त्याचे बुकिंग कुठे होणार आहे कसं सगळं अगदी म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, एक लातूरून महिला येणार होती पण तिला अडचण आली. म्हणजे रत्नागिरी सगळ्यांची इच्छा होती, फक्त यायचा प्रॉब्लेम झाला. 70 लोक आम्ही जुळलेलो होतो त्याच्यामध्ये, अगदी अनोळखी. पाचोरा, भडगाव अशी लोक आलेली होती आणि सगळे प्रथमच भेटत होती सगळ्यांना. चोपड्यातले 20-25 लोक सोडले तर. मग ते सुरू झालं 3 आठवड्यापर्यंत सगळं नियोजन झालं आणि श्रद्धांजलीचा दिवस उजडला. ग्रुपमधले ऑर्केस्ट्रावाले होते त्यांनी श्रद्धांजली दिली. सोनार सर आहेत चोपड्याचे ते ऑर्केस्ट्रावाले आणि जो कार्यक्रम झाला मग त्यात अरुणबाईंनी सांगितलं, आपल्या यांनी सांगितलं, चंद्राजबाईंनी की म्हणजे माझ्या आयुष्यातला हा असा पहिला कार्यक्रम आहे. आम्ही आत्तापर्यंत भरपूर कार्यक्रम केले पण व्हॉट्सअप ग्रुपमधून अनोळखी लोक एकत्र येणं हा पहिला कार्यक्रम, तो बी श्रद्धांजलीच्या म्हणे. तर याचं सगळं श्रेय संगीताताईंना देतो. रात्री 10 वाजता बी असतील तरी ते फोन करायला घाबरत नाही आणि सकाळी 5 वाजता बी असतील तर ते उठवायला घाबरत नाही की आमच्या बायकांची आणायची सोय काय आहे, त्यांची आंघोळींची सोय आहे का. तर इतकं सुंदर नियोजन झालं. सगळ्या जेवणाचा खर्च त्यांनी केला. 44,000च्या त्यांनी FD केल्या एकत्र पैसे गोळा करून आणि ते त्यांच्या मुलांच्या नावाने ठेवल्या. अर्थात मी सगळ्यांनाच विनंती केली होती की त्यांच्या मिसेसला नोकरीला लावा, ती शिकलेली नाही आहे, तर काहीतरी ग्रुपचं म्हणजे काही झालं पाहिजे बघ ग्रुपचे उद्देश. कारण की ज्ञानेश्वरने एवढ्या सगळ्या लोकांना जोडलं तेवढेच त्याचा असा उद्देश नव्हता की माझ्यानंतर काहीतरी मदत होईल. तर त्यांना विनंती पण केली होती. तिथं अशोक अग्रवाल होता, टाटिया होता, SB नाना होती, सगळेच मोठी लोक होती. विशेष म्हणजे तिथे जे नगरसेवक लोक होते ते त्यांनी मला असं सांगितलं की मॅडम तुम्ही दुसऱ्या लोकांकडे जबाबदारी दिलेली आहे, आम्ही भाजपवाले आहोत, आम्ही राष्ट्रवादीवाले आहोत, आम्ही आमके आलो आहोत, आम्ही त्यांच्याकडे जात नाही. म्हणजे चंद्राजबाईंकडे त्यांना म्हटलं तुम्ही ग्रुपचे मेंबर म्हणून या, तिथं कोणाचाही उद्देश नाही बोलवणारी मी म्हटलं तुम्हाला, ते तुम्हाला बोलवत नाही. आणि चंद्राजबाईंनी पण सगळ्यांना फोन केले वैयक्तिक की तुम्ही या, आपण परिवारातले आहोत. खूप सुंदर असा तो कार्यक्रम झाला आणि तिथून ज्यांना पटलं त्यांनी 500-200 त्या म्हणजे मुंबई पुण्याच्या महिलांनी दिलं. सकाळचं जेवणाचं संध्याकाळच्या जेवणापर्यंत त्यांनी सोय केलं. तर आत्ता मला तुमच्या सगळ्यातनं बोलण्यातनं आठवलं, मागच्या वर्षी माझ्या डोक्यात हेच होतं की आपण सगळा ग्रुप आहे, मित्र आहोत, पण एकमेकांचे कामी कधी कसं यायचं. तर याचं मला हेच वाटत होतं की जसं इमर्जन्सी कोणाला
अगदी म्हणजे असं काही झालं, दुखापत झाली तर ते टाकावं, कुणीतरी 500 200 जे जमेल तसे त्यांनी ती मदत करावी. परिवारापैकी असेल तर, कारण की आपण मित्र म्हणून सगळ्यांना वाटतं भेटावं, पण आपण कोणीतरी कामी आलो पाहिजे. इतरांचं कामी येतो मग मित्रांचं आलं पाहिजे. समाजाची ती वेळ पण होती, पण आता तो विषय निघाला म्हणूनच मला ही आठवण आली की खरंच आहे आपण तो एक विचार करायचा. ज्याला जे माहिती पडलं त्याने एखाद्याची ॲडमिशनसाठी गरज असेल किंवा एखाद्याच्या दवाखान्यासाठी गरज असेल तर नक्की तो प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि सगळ्यांनी हा प्रयत्न करायचा की आपण आला पाहिजे. मी म्हटलं तर नितीनला की मुलींची जबाबदारी काय आहे, तर म्हणजे प्रत्येक गावाकडनं नाही, पण कसं असतं मुलींना बोलवण्यासाठी थोडंसं आग्रह करावं लागतं. आत्ता मी 2 जणींना फोन केले की आम्ही येतोय म्हणे, तर हरकत नाही. कार्यक्रम आपण जे सुरुवात केली नितीनने म्हणा, दुसऱ्या नितीनने, भगवान असतील, सतीश असतील, आणि सगळ्यांनी जी केली ना ती खूप चांगली आहे. आणि सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे. हे एक म्हणजे आपण म्हणतो ना की एनर्जी ड्रिंक असतं हे मित्र म्हणजे. आणि एक दिवस आपण एनर्जी आपल्याला मिळाली की आपलं पुढचे 4-6 महिने खूप चांगले जातात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी येणार आहोत. पण मला असं वाटतं की हे आला आणि तो आल्यापेक्षा आपण यायचं प्रत्येकाने विचार केले की आपोआप सगळा ग्रुप येत असतो. तर मुलींची जबाबदारी मी घ्यायचा प्रयत्न करेल. आणि बाकी तुम्ही सगळ्यांनी आपापल्या गावातल्या मुलींशी आत्ताच सगळ्यांशी संपर्क ठेवा. मुलींशी बोलत राहा. ऐन वेळेस फोन आला तर तिचा नवरा विचारणार आणि का कोण बोलतोय नितीन मला म्हणाला रात्री 9:30 वाजता जर फोन केला तर ते म्हणतील म्हणे की एवढा रात्री कोण फोन करतो म्हणून मी फोन नाही करत म्हणे. तर हरकत नाही, पण खूप चांगला प्रयत्न आहे. आणि प्रत्येक गोष्टीतनं पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह विचार करायचाच नाही. इथं आल्यानंतर फक्त आपल्याला आनंद आणि आनंद मिळाला पाहिजे. तर अजून चांगल्या मोठ्या संख्येने करत राहू आपण पुढच्या वर्षी. आणि विशेष म्हणजे आपल्यामध्ये आज गेस्ट म्हणून अशोक भाऊ आलेले आहेत, जे आपल्यापेक्षा 2 वर्ष पुढे आहेत, पण आपल्यापेक्षा जास्त आनंद त्यांना होता. 2-3दा फोन आले की ताई कसं नियोजन आहे, कोण कोण येणार आहे, प्रत्येकाला फोन करा. मी करू का फोन, म्हटलं काही गरज नाही, ज्याने यायचं असेल तर बरोबर येतात, ज्याला यायचं नसेल तर बरोबर टाळेल म्हटलं. असं करून थोडंसं. पण आता अजून एक आपला कार्यक्रम होणार आहे गेट टुगेदरचा, त्यावेळेस मात्र प्रत्येकाला आणायचं आहे. अशोक भाऊंनीच मला ती कल्पना सांगितली की आपले वागडूचे मगन रवींद्र मगन आहेत, रवींद्र बापू 5 वर्षाची बॅच, 500 मुलांची अपेक्षा आहे त्यांना. तर त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर ते जुलैमध्ये बोलले, पण मी गोपाल बापू चौधरींशी बोलली तर ते म्हणे म्हणजे वहिनी नात्याने लागतात ते, वहिनी आपण मार्चमध्ये प्रयत्न करू म्हणे, वाटल्यास माझ्या जागेत करू, पण आपण 500 वर्गांचं पहिले 2-3 वर्ष आमच्यापेक्षा अगोदर आणि नंतरचे 2-3 असं 500 लोकांचं गेट टुगेदर करू. तर खूप चांगली गोष्ट आहे, ते येणं गरजेचं आहे. कारण की आपल्या परिसरातले, आपल्या शाळेतले किती मुलं कुठे आहेत, कधीही कोणाचंही आपण कामास येऊ शकतो. तर हे खूप गरजेचं आहे की आपण एकत्र आलं पाहिजे. आणि नाही कामाचं आलं तरीसुद्धा एकमेकांना भेटून आनंद मिळतो तो खूप. आपण कॉलनीतल्या लोकांशी जोडून घेतो, आपण भवनकीच्या लोकांशी जोडून घेतो, आपण सासरच्या लोकांशी जोडून घेतो बायकांच्या माहेरच्या, म्हणजे आम्ही आमच्या सासर, तर मग मित्रांशी काय जोडून घ्यायचं नाही. तर ते एक आपण आनंद घेतला पाहिजे आणि असेच आपण नेहमी भेटत राहिले पाहिजे. आणि मला असं वाटतं माझ्या सगळ्या मैत्रिणींची इच्छा दिसते का आता आम्ही येणार आहेत. काय म्हणायचं तुम्हाला, तुम्ही बोलत नाही पण आता बोला सगळ्यांनी. मला प्रत्येक वेळेस येणार आहेत का, त्या जर आले तर येणारच नाही. तर चला, मला संधी दिली. खरं तर मला आज बोलायचं नव्हतं, मागच्या वेळेस बोललेली होती म्हणून, पण म्हटलं चला आता मला कुठेतरी वाटलं तो विषय काढावासा. तर एकत्र येणं गरजेचं आहे. आणि इतर आपण लोकांसाठी सोशल मीडियाने असं निर्माण केलेलं आहे की कुठल्याही व्यक्ती कुणाशी केव्हाही संपर्क साधू शकतो. त्याचा आपण फायदा पूर्णपणे घेतला पाहिजे आणि घेतोय आणि घेत राहू याच्या पुढे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मॅडम. पडतो आहे. मला एक आवर्जून सांगावं लागतं आहे थोडंसं. दोघं नितीन नाही आहेत या कार्यक्रमाचा पाठीमागे पे अजून व्यक्ती आहेत. सतीश आहे, गणेश आहे, दुसरा भगवान आहे, लोटन आहे, शिवदास आहे, शरद आहे, सुरेश आहे, भरपूर आहेत. म्हणजे ईश्वर आहे. या पडद्याच्या मागे खूप व्यक्ती आहेत जे 8 वर्षापासून कंटिन्यू राबत आहेत. पण नितीन हा शब्दच तोंडामध्ये येऊन जातो म्हणून कसं बाकीच्यांनाही वाटू नये म्हणून मलाही त्यांची नावं घ्यावं लागले. स्वतः मी आहे. नाही, पण पडद्यामागचा डायरेक्टरलाही कधी बिचारे पडद्यामागे जे काम करतात त्यांचीही जरा लक्ष ठेवावं लागतं. आम्हाला, खास करून आम्हाला ठेवावं लागेल, तुम्हाला नाही. तुम्ही फक्त हिरोईनकडे लक्ष देता, पण आम्हाला पडद्यामागचे कलाकारकडे त्यांच्याकडे बी लक्ष द्यावं लागतं ना मॅडम. कारण ते पडद्यामागचे जर माणसं नाही आले तर तुम्ही बसू नाही शकत. मगासपासून जगदीश बोलला, मित्राचं त्यांनी एक जागतिक उदाहरण दिलं, संगीता मॅडमने एक उदाहरण दिलं. मी माझा वैयक्तिक प्रसंग सांगतो. मित्र हे कसे असतात बघा. सर 2 मिनिट. भाऊबीजच्या दिवशी, हॅलो, आवर्जून ऐका मॅडम. मित्र कसा असावा याचे एक जागतिक उदाहरण. भाऊबीजच्या दिवशी माझी आई, आमच्या मातोश्रीला अटॅक आला. भाऊबीजच्या दिवशी मी इथे राहत नाही, माझे भाऊ इथे राहत नाही, आम्ही दोघंही मुंबईला राहतो. माझ्या आईला हार्ट अटॅक येतोय. तिला वाचवणारे माझे मित्र. आता हा आला शब्द मित्र.
तिला मित्रांनीच उचलून दवाखान्यात नेलं. डॉक्टरने सांगितलं हिला आत्ताचा आत्ता जळगावला न्यायला हार्ट अटॅक येतो आहे. मित्रांनीच उचलली, तिला ॲम्ब्युलन्स केली आणि जळगावला नेली. तिथे दिवसभर मी तिकडनं निघालो. मी तर काय ऑन दी स्पॉट आलो नाही इथे, पण मित्रांनीच मुलगा म्हणून सर्व डॉक्युमेंटवर सह्या केल्या. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सह्या घेतल्या जातात. तिला ते 55,000चं इंजेक्शन दिलं. नंतर ते बोम्बिंगला एक 10,000चं इंजेक्शन, त्या कंटिन्यू त्यांनी सह्या करून मुलगा म्हणून सह्या केल्या आणि ते इंजेक्शनची प्रोसेस चालू केली. मी रात्री 9 वाजता पोहोचलो इथे जळगावला. तोपर्यंत मित्रांनी आईला जीवनदान आणि डॉक्टरांनी जीवनदान देऊन ठेवलेलं होतं. हे जागतिक उदाहरण मित्रांचं आहे. म्हणून हे माझे सर्व पिंपरीतले मित्र जेवढे बी आहेत त्यांचे मी आणि बाहेरगावचेही मित्र सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्या मित्रांमुळे आज माझी आई वाचलेली आहे. ते नसते तर कदाचित आज माझी आई राहिली नसती. म्हणून मी अशा मित्रांचे, सतीश वगैरे सर्व जेवढे गणेश वगैरे इतर मित्र आहेत हे माझे म्हणजे खूप जवळचे मित्र आहेत आणि यांनी वेळोवेळी मी नसताना माझ्या आईवडिलांची दक्षता घेतात आणि ते वेळोवेळी मदत करतात. मी त्यांचा मरेपर्यंत त्यांचा ऋणी राहणार आहे. हेच एक जागतिक उदाहरण आहे. दुसरं मित्र, आता संगीता मॅडम बोलल्या की खरंच आहे, काळाची गरज आहे. प्रत्येकाची परिस्थिती सर्व सारखी नसते. काही परिस्थिती केली होती एका कार्यक्रमासाठी ठाण्यामध्ये घटना घडून चुकली होती. मित्रांचे फोन यायला लागले की प्रवीण तू लवकर ये, 8 जण काम आहे. पण झालं काय? नाही प्रवीण तू लवकर ये, 8 जण काम आहे. अरे पण झालं काय ते तर सांगा. नाही, तू काही कर, सर्व कामं धंदे सोड आणि ठाण्याला लवकर ये. सर्व कामं सोडले, गाडी काढली, लगेच ठाण्याला पोहोचलं. कारण काय झालं? काय नाही, असं मित्राची आई वारली आहे सकाळपासून. म्हटलं मग काय झालं, बाकीच्या गोष्टी का नाही केल्या? तो बोलतो पैसाच नाही आहे कोणाकडे, तर कसं करणार? अरे म्हटलं मग सांगायचं ना अशा वेळेस. स्वतःच्या खिशातनं 5,000 रुपये काढले. लगेच बाकीच्यांनी ते बघितलं, कोणी 1,000, कोणी 500, कोणी 2,000 असे दिले. 25,000 रुपये गोळा होऊन गेले माझ्याकडे. तेवढ्यात ऑन दी स्पॉट पैसे दिले त्यांना. ते क्रियाक्रमचं सर्व सामान घ्यायला पाठवलं. सर्व जे काय झाले 15,000 रुपये माझ्याकडे उरले. त्या मित्राला म्हटले 15,000 रुपये घे आणि हिचं ते अंतिम जे बाकीचे 10-20 क्रिया कार्यक्रम आहे ते पार पाडून घे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आता मॅडम मगाशी बोलल्या की खरंच सर्वांची परिस्थिती सारखी नसते. म्हणून आपण कोणाला मदत करू शकतो का? कोणाच्या मुलाला नोकरी लागायची असेल, एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती असेल ती 4 लाख मागत असेल, 5 लाख मागत असेल भरतीसाठी. अरे पण कदाचित आपल्याच मित्रांचा तो नातलग जर असेल तर त्याला ती पैसे द्यायची वेळ येणार नाही. तो कोणाचा भाऊ असेल, कोणाचा मामा असेल, कोणाचा काका असेल, त्याला 4 लाख बी का द्यायचे? तूच सांगायचं बाबा माझाच मित्राचा मुलगा आहे, त्याचं काम करून दे. माझा भाऊ आहे तसा तोही माझा भाऊ आहे. वाचले तुमचे 4 लाख रुपये. आज कोणाचा गरिबाचा फायदा झाला. ह्या जर गोष्टी आपण मित्रातनं घेतलं आणि जगदीश किंवा मॅडम म्हणाल्यापासून जर आपण ही संकल्पना घेतली तर खूप काही आपण आपल्या मित्रांचं भलं करू शकतो. आणि मी त्या गोष्टीशी सहमत आहे. जर आपल्यामध्ये कोणाची दुःखद घटना असेल, चांगली घटना असेल, काही मदत करू शकलो आपण, भले आपण 10,000ची नाही करू शकतो, 1,000ची करू शकतो. 1,000ची नसेल तर 500ची तर करू शकतो. 500ची ऐपत नसेल तर आपण 100 तर देऊ शकतो. 100 नसेल तर 10 रुपये तर देऊ शकतो. तेवढी जरी केली तरी 10 रुपयासुद्धा 10,000 जमवू शकतो. एवढी ताकद असते एकजूटमध्ये. तर ती जर आपण संकल्पना राबवली तर नक्कीच एक चांगला प्रयोग राबवला जाईल हा, अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद प्रवीण. खरं म्हणजे मित्र म्हणजे आपल्याला जो मदत करतो, आपला विचार ऐकून घेतो, आपल्या मदतीला वेळोवेळी धावून येतो. यात मी पत्रकारितेत काम करत होतो पहिल्या लाटेमध्येही आणि नंतरच्या लाटेमध्येही. आणि मी नियमित म्हणजे स्पॉटलाईनला जायचो, तिथलं डिक्टेशन घ्यायचो आणि ते पेपराला न्यूजला द्यायचं. मी संपादकीय विभागात होतो. तर हे करत असताना मला कोरोना झाला. हे मला फाइंड आऊट स्वतःला कळलं नाही की कोरोना कधी झाला. आणि आईला सिम्पटम्स दिसायला लागलेत. आईला घेऊन गेलो हॉस्पिटलला. तिथं सांगितलं की यांना कोरोना झालेला आहे, पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर मी आईला घेऊन गेल्यानंतर म्हटलं माझी रॅपिड करून घ्या आणि मलाही झाला असावा, कारण की मी आईच्या कनेक्टिव्हिटीमध्ये आहे आणि आईला घेऊन जातो आहे, त्याच्यामुळे मला झालाच असावा. तर त्यावेळेस मला कोरोना फाइंड आऊट झालं. मला क्वारंटाईन घरी ठेवण्यात आलं. आईला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तर सर्वात पहिला जर फोन आला असेल ना मला, तर इथं सुरेश आधार गुंजाळ म्हणून माझा मित्र आहे, त्या माणसाने मला पहिला फोन केला की भाऊ तुला कसं आहे आणि तुला कुठलीही मदत लागली दादा तर मला सांगशील, ती मी सेकंदात करेल. माझ्या भावाचा, माझ्या बहिणीचा किंवा माझ्या रक्ताच्या नात्याचा एकाचाही फोन आला नाही मला. जर पहिला फोन आला तर फक्त माझ्या मित्राचा आलेला आहे. हा माझा वास्तव जीवनातला अनुभव आहे पहिला. आणि त्या व्यक्तीने पुढच्या मी घरी क्वारंटाईन होत नाही त्यापर्यंत किराणापासून तर दुधापर्यंत माझ्या पायरीवर त्या माणसाने किराणा पोचवला. हा मला आयुष्यभर महिने विसरणारा अनुभव आहे. मित्र म्हणजे कसा असावा
यातलं ज्वलंत उदाहरण सुरेश आधार गुंजाळ त्यांनी उभं राहावं असं मी त्यांना सांगतो. आणि त्याच व्यक्तीने मला हे केलेलं आहे. तसं आमचं साला म्हणजे पाहुण्याचं नातं आहे, पण मित्र म्हणून कायम स्वरूपातलं आहे. तर हे असं ज्वलंत उदाहरण असे मोजकेच मित्र असतात. आता तुम्ही म्हटलं की प्रत्येकाला मदत करावी आणि हा कन्सेप्ट सर्व विचार आपण एक कुठलं तरी एक प्रोडक्टसाठी आपण कुठं तयारी करावी आणि ज्यातून इन्कम सोर्स होईल. म्हणजे समजा मॅडम ॲडव्होकेट आहेत, कोणी इंजिनियर्स आहेत, कोणी डॉक्टर्स आहेत, तर आपली एक कंट्रीब्युशन अशी असावी की दर आठवड्याला किंवा दर महिन्याला 500-500 रुपये का होईना, ज्याच्या परीने जितकी मदत होईल तेवढे एका अकाउंट्स ओपन करायचं एका आपल्या ग्रुपच्या नावाने. त्या अकाउंट्समधून ती फंडामेंटल जी रक्कम आहे ती जमा करायची आणि त्यातून एक प्रकल्प उभा करावा, असं आमचं नितीन रावांचं आणि आमचं ठरलेलं. इथं प्रॉपर जो अनुभव आला मला नितीन रावांना, तर तो जो अनुभव आला तो आम्ही होतो समजा साधारण 15 लोकांची टीम होती. 15मधून फक्त 5च लोकांनी असे ॲक्टिव्ह होतो की जे मूर्त स्वरूपात मदत करणार होते. मग तो करायचा. आपल्याकडे इथं कमीत कमी 4 ते 5 लोक शेतकरी, जास्त 50% म्हणाल तरी आयदर समजेल सर्वांना की 50%. मग कोणाकडे बागायती शेती येतं त्याने बागायती शेतीमध्ये आपण ऊस लावायचा आणि तो त्याचा ऊस आपणच खरेदी करायचा आणि त्यावर आपण जे आता दुसऱ्याकडे नोकरी करतायत 10,000 12,000 15,000मध्ये अर्निंग सोर्समध्ये काम करतायत त्यांना आपण घ्यायचं आणि तो गुळ प्रकल्प आपण गुळ बनवायचा आणि तो सेंद्रिय गुळाला जास्त भाव असतो. आणि आता सध्या साखरेचा म्हणजे डायबिटीज, शुगर आजच्या आपल्या आहारामध्ये जे काही होतं आहे त्याच्यातनं आजार निर्माण होतात, त्याच्यामुळे गुळ सेंद्रिय गुळाला खूप डिमांड आहे. आज गुळाची जिलेबी आहे तेवढ्यासाठी. तर त्यासाठी नितीनरावांनी गुळाची जिलेबीचं रेफर केलं की काय आमच्यासारख्यांना की ज्यांना डायबिटीज फाइंड आउट झालेलं आहे त्यांच्यासाठी काहीतरी आरोग्यासाठी उपयोगी राहील असं त्यांचं ओपिनियन होतं. आणि आता जर तुम्ही तसं म्हणाल की मदतरूप, मग मला असं म्हणायचं होतं की आपल्या लोकांना आपल्याच गोष्टीतून जर इन्कम सोर्स होत असेल, त्यांच्या फॅमिली मेंटेन होत असतील आणि आपल्याच लोकांमध्ये जर ते आपण माझ्या माइंडमध्ये आहे ज्यांनी आता इनिशिएटिव्ह जगदीश पाटलांनी घेतला त्यांच्या शेतात त्यांनी ऊस लावावा असं मी त्यांना आपल्या टीमसाठी त्यातनं गुड प्रकल्प चालवा असं तुमच्या आयडिया. ब्रँडिंग मला असं म्हणायचं आहे की संगीता पाटील यांना ब्रँडिंग अँबॅसिडरच म्हणून टाकू आपण, म्हणजे संपल्याला त्याला पण तुमचा सर्वांचा साथ असेल, सर्वांचा विचार असेल तर तो पुढचा मार्ग लागतो. फक्त बोलून फक्त विचारांची इमले वाढून काही फायदा नाही आहे. प्रॅक्टिकली काम करणं महत्त्वाचं आहे, मला तरी असं वाटतं. आणि ती समाधानी अमाऊंट झाली तर मग त्यातनं आपण एक असं ग्रुपवरच जरी चर्चा केली नाही, प्रत्यक्ष एका वर्षातनं आपण भेटलो तर त्याचं आपण कोणाला मदतरूप होत आलं तर आपण करूयात. प्रत्येकाने 500-200 ज्यापर्यंत आपल्याला असेल तेवढं ते अकाउंटमध्ये टाकू शकतात, फोनपेवर वगैरे कसं. बिलकुल QR कोड सर्वांचा घेणार, त्यांना टाकू आपण, काही प्रॉब्लेम नाही. त्याला इंडिव्हिज्युअली जबाबदारी ज्याच्यापर्यंत आहे, जो ज्या गोष्टीत पारंगत आहे त्याला आपण त्याला जाईल, ज्याला बोलता येतं, ज्याला त्याच्यावर काही ब्रँडिंग करता येईल तो असं करेल. तर असा माझा विचार आहे. जगदीश पाटलांनी स्वतः हा म्हणलं तर त्यांना आपण देऊयात ते जबाबदारी, कारण जगदीश पाटील खूप काही कोणावर असं ताशेरी ओढत होते ना, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली. आणि पुढच्या वर्षीचे स्पॉन्सरशिप त्यांनी शरद पाटीलने जे काही सांगितलेलं आहे त्याला अनुमोदन आहे, माझं पूर्ण अनुमोदन आहे. त्याने अजून याच्यापेक्षाही काहीतरी सांगितलं तरी त्या गोष्टीला माझं अनुमोदन आहे. त्याला जगदीश पाटीलची परीक्षा घेण्यासाठी त्याने आतापासून नाही, त्याने शाळेपासून परीक्षा पाहिलेली जगदीश पाटील काय चीज आहे त्याने अजून सुद्धा सांगावं. जगदीश पाटील त्याच्यापेक्षा वरचढ राहिलेला आहे. वरचढचा भगभग स्पर्धा माझ्याकडे थांब रे, माझ्याकडे शेती, मी पूर्ण शेती ऊसाची लावू शकतो. याने खरेदी करण्यासाठी ताकद असली पाहिजे, बनवण्यासाठी ताकद असली पाहिजे आणि याच्यासाठी खूप कष्ट लागतं. शेतकरी होणं थट्टाबाजीचा खेळ नाही. ऐकून घ्या आता, मी दरवर्षी गोष्ट बऱ्याच लोकांकडे चांगल्या चांगल्या आयडियाज आहेत. जगदीशकडे पण आयडिया आहेत, अजून काही लोकांकडे आयडिया आहेत. तर प्रत्येकाला आपण संधी दिली पाहिजे. म्हणून आपण पुढच्या वर्षाची जबाबदारी जगदीशकडे सोपवली. पण याचा अर्थ असा नाहीये की जगदीशला आपण जबाबदारी दिली म्हणून त्यालाच प्रश्न करायचा. त्याला विचारायचं की बाबा मी काय करू शकतो, मला तू जबाबदारी दे एखादी, ते मी पार पाडतो. ओके. दुसरं आता महत्वाचं आहे आपल्याला विषय असा आहे, मी या ठिकाणी मित्र
मित्राचा परिवारासाठी काय करता येईल याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे. ओके, प्रत्येकजण पैसे चांगले कमवतो आहे या विषया बोललो आहे, पण त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. ते काम आपल्याकडून कोणाकडनंही होणार नाही. ग्रुपचं काम आहे. बिझनेस मी पण करतो आहे. मी प्राध्यापक असून शेती बी करतो, माझं कंस्ट्रक्शनचं बी काम आहे, माझं सीडचं बी काम आहे, माझी MIDC मध्ये कंपनी पण आहे. जो शरद सांगतो हे सर्वांकडनं होणार नाही. म्हणून माझं काय, आपण 1/4 भाग जरी 1/4 सोडून द्या असं आहे. म्हणून नाही, एक अजून सांगतो मी. नाही, ऐका, सगळ्यांसाठी सांगतोय. जसं परवीनने विषय मांडला, आईचा विषय त्याने दिला, एका विद्यार्थ्याचा नोकरीचा विषय दिला. नोकरीसाठी सुद्धा आपले असे काही आहेत की आपण त्या ठिकाणी बिना पैशाने लावू शकतो. आपला परिचय बी आहे, आपण त्या क्षेत्रात काम पण करतो आहे. तुम्ही बॉम्बे पासून सांगा या कुठेही सांगा, आपण 100% सगळ्या ठिकाणी यशस्वी आहोत. पण कोणी सांगत नाही, कोणी बोलत नाही. माझं त्याच्यावर म्हणणं आहे, जरूर सांगावं की इथं आपण याला ग्रुपमध्ये टाका, ग्रुपमध्ये शेअर करा, आपण तिथे जरूर मदत करू. आता उभं राहायचं असेल स्टेजच्या आजूबाजूला, हां ठीक आहे. हर थोड़े से भाई टूटे ना
मित्रांनो अरे ऐसा झटका लगे जिया पे पुनर्जन्म हुई जाए ओ खई के पान बनारस वाला ओ खई के पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला ओ खई के पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला फिर तो ऐसा करे धमाल सीधी करके सबकी चाल ओ छोरा गंगा किनारे वाला
हो हो एक घोषणा द्या ना मग घोषणा द्या म्हटलं बनायले ना तुला काय सांगू म्हणजे तुला काय पाहिजे ते ते सांग ना मला ते तुम्हाला काय काम आहे ते इजा सुद्धा लेवाले जेव्हा टाइम भेटेल तेव्हा मी इजा सुद्धा लेवाले चालतो हां हां आपलं जेवण मग तेच ना तुला नाही पैसे पापडी झाड पैसे झाड पेढा बरं बरं